मतदार याद्यांवरून ठाकरे बंधूंची भूमिका एकसारखीच आहे। प्रत्येक मतदार याद्या तपासणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही, असं राज ठाकरे म्हणाले। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, उद्धव ठाकरे यांचेही कार्यकर्त्यांना हे आदेश। तर जनतेनं का नाकारलं, अभ्यास करा, असं फडणवीस म्हणतायत। प्रत्येक मतदार याद्या चेक करणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। जनतेनं का नाकारलं, अभ्यास करावा, असं फडणवीसांनी म्हटलंय। आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांचा मुद्दा समोर येऊ लागलाय। जिंकून यायचं असेल तर मतदार याद्यांवर काम करा, अशा सूचना राज ठाकरेंनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्या। यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही। तुम्हाला मी आत्ता सांगतोय, माझ्या हातात यादी आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार नाहीये, हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय। तुम्हाला जर वाटत असेल की आता नुसतं वरवर काहीतरी करून मला मूर्ख बनवाल, नाही चालणार। इथे तुमच्या प्रत्येकाच्या याद्या ह्या चेक केल्या जाणार, तुम्ही संपूर्णपणे काम केलंय की नाही हे पाहिलं जाणार। गालिब ने कहा था, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। बस वही मैं कहना चाहता हूँ, ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे, अपनी हार में कोई षड्यंत्र है, ताकि कार्यकर्ता बिखर न जाए। दहिसरमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देखील हीच भूमिका घेतली आहे। घराघरात जा आणि मतदार याद्या तपासा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा। मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले। हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका। सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे, आपल्या वॉर्डात आपल्या मतदार यादीत मतचोरी होते का, मतचोर घुसलेत का, आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय, हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील, तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेने यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला, हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला। आता राहुल गांधींची आणि काँग्रेसची तुम्ही त्या ठिकाणी वकिली घेतली असल्या कारणानं तुमच्या आता विचारात आणि भूमिकेत अशाच पद्धतीने आपण बोलत राहा।